श्री स्वामी समर्थ. प्रत्येक व्यक्ती आपले जीवन सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. चांगल्या भविष्यासाठी, सुखसमृद्धीसाठी लोक अनेक उपाययोजना करतात, ज्यामध्ये ज्योतिषशास्त्रात देखील महत्त्वाची भूमिका बजावते. ज्योतिषशास्त्रानुसार सुचवलेल्या सर्वात प्रभावी उपायापैकी एक म्हणजे जन्मरत्न धारण करणे, म्हणजे जन्म महिन्यानुसार एक रत्न. असे मानले जाते की योग्य रत्न धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. एप्रिल महिन्याचे जन्मरत्न आहे हिरा. ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मरत्न हिरा आहे. एप्रिलमध्ये जन्मलेले लोक आकर्षक आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे असतात. आनंदी आणि मनमिळावू असतात. थोडे हट्टी असतात. लोकांमध्ये स्वतःला वेगळे सिद्ध करतात. त्यांचा स्वभाव हिरासारखा तेजस्वी आणि मजबूत मानला जातो. एप्रिलमध्ये जन्मलेले लोक नैसर्गिकरित्या खूप सुंदर, आनंदी आणि हट्टी असतात. या लोकांना केवळ मित्रच नाही तर नातेवाईकही खूप प्रेम करतात. त्यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वामुळे हे लोक इतरांसाठी एक आदर्श बनतात आणि लोकांमध्ये स्वतःला वेगळे सिद्ध करतात. एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व त्यांच्या जन्मासारखे म्हणजे हिऱ्यासारखे असते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिरा केवळ फॅशनचे प्रतीक नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार तो एक अत्यंत शक्तिशाली रत्न मानला जातो. हिऱ्याचे मुख्य फायदे: उत्पन्न, आनंद आणि समृद्धी वाढवते, लग्नातील अडथळे दूर करते, प्रेमसंबंधात गोडवा आणते, शिक्षणातील अडचणी कमी करते, कला, चित्रपट आणि व्यवसायात यश मिळवून देते, आत्मविश्वास आणि आकर्षकता वाढवते. एप्रिल महिन्याचे जन्मरत्न असलेला हिरा जगातील सर्वात महागड्या धातूंपैकी एक आहे. तसेच तो जगातील सर्वात दुर्मिळ रत्नांपैकी एक आहे. आजच्या काळात हिरे हे एक फॅशन स्टेटमेंट बनले आहेत. प्रत्येकजण ते अंगठ्या आणि नेकलेसमध्ये घालत आहेत. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार ज्याच्या कुंडलीत शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे त्यांना हिरा घालण्याचा फायदा होतो. हिरा घातल्याने आयुष्य वाढते. विवाहात विलंब किंवा अडथळे येत असल्यास ज्योतिषीय सल्ल्यानुसार हिरा धारण करता येतो. मधुमेह, मूत्रविकार, मूत्रपिंडाचे विकार आणि डोळ्यांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी हिरा शुभ आहे. ज्यांना व्यवसाय, चित्रपटसृष्टी आणि कला क्षेत्रात यश मिळवायचे आहे ते हिरा धारण करू शकतात. हिरा नात्यामध्ये, विशेषतः प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढवतो. शैक्षणिक समस्या किंवा विवाहात अडथळे असल्यास हिरा धारण करणे फायदेशीर ठरू शकते. हिरा कोणी घालावा? हिरा प्रत्येकासाठी शुभ नसतो, त्यामुळे तो घालण्यापूर्वी ज्योतिषीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ज्यांच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान आहे, जे प्रेम, विवाह किंवा नातेसंबंधात सुधारणा शोधत आहेत, जे कला, माध्यम, फॅशन किंवा व्यवसायात गुंतलेले आहेत, ज्यांच्या ग्रहस्थितीवर शुक्राचा प्रभाव आहे आणि नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे दूर करण्यास मदत करते, आत्मविश्वास आणि आकर्षण वाढवते. हिऱ्याला विषनाशक मानले जाते, त्यामुळे ज्यांचा प्राण्यांशी घनिष्ठ संबंध आहे ते हिरे घालण्याचा विचार करू शकतात. ज्या पुरुषांना वाटते की त्यांच्या पत्नी त्यांच्यावर समाधानी नाहीत, त्यांनी नक्कीच हिरा घालावा. हिरा घातल्याने लैंगिक संबंधावेळी पुरुषाला शक्ती मिळते. भूत आणि पिशाचामुळे निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी देखील हिरे घालतात. प्रतिकूल परिस्थिती सुधारण्यासाठी देखील हिरे अत्यंत फायदेशीर आहेत. जर शुक्र कोणत्याही ग्रहाच्या महादशेत असेल तर हिरा धारण करणे अत्यंत फायदेशीर ठरते. हिरे केवळ पांढरेच नसतात तर विविध रंगांमध्ये आढळतात. पांढरा सर्वात लोकप्रिय आहे. निळा, पिवळा, लाल, हिरवा, काळा. जेव्हा हिरा खाणीतून काढला जातो तेव्हा तो कच्चा आणि काळा असतो आणि नंतर त्याला चमकवण्यासाठी पॉलिश केले जाते. हिरे केवळ पांढरेच नसतात. अशुद्धतेमुळे ते निळे, लाल, नारंगी, पिवळे, हिरवे आणि काळे देखील असू शकतात. हिरे कोळशाच्या खाणीतून काढले जातात आणि जेव्हा ते काढले जातात तेव्हा ते पूर्णपणे काळे असतात. नंतर त्यांना हिऱ्यांचा वापर करून पॉलिश केले जाते. भारतातील सर्वात मोठा हिऱ्यांचा व्यापार गुजरातच्या सुरतमध्ये होतो. सर्वात मोठी हिऱ्यांची आयात दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील खाणीमधून होते. पूर्वी भारतातील गोलाकोंडा खाणीतील हिरे जगभर प्रसिद्ध होते. सध्या मद्रास, मध्य प्रदेश, ओरिसा आणि गुजरात येथील खाणीमधून दरवर्षी 2000 ते 4000 कॅरेट हिऱ्यांचे उत्खनन केले जाते. हिरा केव्हा आणि कसा घालावा? हिरा घालण्याची योग्य पद्धत जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य दिवस आहे शुक्रवार. घालण्याची पद्धत: प्लॅटिनम किंवा चांदी. वजन: 2.5 ते 1.5 रती. कोणत्या बोटात घालावी तर अनामिकेमध्ये घालावी. मंत्र: ओम शून शुक्रे नमः. हिरा घालण्यापूर्वी या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. हिऱ्यांच्या किमतीत चढ उतार होत असतो, परंतु एका साध्या हिऱ्याची किंमत साधारणपणे 3 ते 4,000 रुपये प्रति कॅरेट असते. ज्योतिषाच्या मते 2.5 सेंटीमीटर ते 1.5 रत्ती वजनाचे हिरे घालता येतात. एखादी व्यक्ती आपल्या ऐपतीनुसार कितीही वजनाचा हिरे घालू शकते. हिरा प्लॅटिनम किंवा चांदीच्या अंगठीत जडवलेला असावा. ती अंगठी शुक्रवारी बनवून घेणे सर्वोत्तम असते. हिऱ्याने जडवलेली अंगठी शुक्ल पक्षातील शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी सकाळी भक्तिभावाने धारण करावी. अंगठीची योग्य पूजा करून आणि ओम शून शुक्रे नमः या मंत्राचा 16,000 वेळा जप करून ती अंगठी भक्तिभावाने धारण करावी.
महत्त्वाची खबरदारी, आपली कुंडली तपासल्याशिवाय हिरा घालू नका. बनावट हिरे हानिकारक ठरू शकतात. नेहमी प्रामाणिक आणि शुद्ध हिरेच घाला. एप्रिल महिन्याचे जन्मरत्न हिरा हे केवळ सौंदर्य आणि आकर्षणाचे प्रतीक नाही, तर ज्योतिषशास्त्रानुसार ते जीवनात आनंद, प्रेम आणि यश आणण्यास मदत करू शकते. तसेच त्याचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी तो घालण्यापूर्वी ज्योतिषीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.